घरात भाजी नसेल किंवा काय बनवायचं सुचत नसेल तर ही बंजारा स्टाईल रेसिपी नक्की ट्राय करा। ही आरोग्यवर्धक भरपूर फायदे असणारी बंजारा स्टाईल रेसिपी आहे। मे और मे नॉट बी तुमच्याकडे सेम बनत असेल, जर सेम असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर त्यासाठी पहिले आपल्याला पाणी गरम करत ठेवायचं आहे कुकरमध्ये। ते ठेवल्यानंतर आपल्याला जी उडद डाळ आहे एक पट तूर डाळ टाकायची त्यामध्ये आणि 3 पट उडद डाळ टाकून यानं छान असं धुवायचं। धुतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, तेल टाकायचं आणि 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या। शिट्ट्या ह्या प्रत्येक डाळीवर डिपेंड असतात, कमी जास्त लागू शकतात। आता लसूण सोलून घ्यायचे, जोपर्यंत डाळ होते बाकीचा मसाला आपण तयार करून घेऊ। लसूण घ्यायची, मिरच्या घ्यायच्या, मिरच्या सुद्धा आपण कमी जास्त घेऊ शकतात। जर मला थोडं झणझणीत करायचं त्यासाठी मी थोडे जास्त मिरच्या घेतलेल्या आहे। हिरवी मिरची, लसूण, जिरं हे बारीक करून घ्यायचं आणि बारीक केल्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकायचे। तेल थोडं जास्त टाकलेलं कधीही बेटर, म्हणजे या स्पेसिफिक डाळीसाठी असं कमी यूज केलं तरीही चालतं। तसं दिसायला तर ती तरंगबाज भाजी काही दिसणार नाही, पण टेस्ट छान लागते। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये टाकायचं हिरवागार कढीपत्ता, त्यानंतर जो ठेचा तयार केलेला आहे तो आणि अर्धा कट केलेला टमाटर। आता टमाटर आपण स्किपही करू शकतो, पण कोणत्याही भाजीमध्ये टमाटर घातल्यानंतर चव जी आहे ती एकदम छान येते। आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची। अगदी 2 मिनिटापर्यंत हा जो मसाला आहे तो व्यवस्थित होऊ द्यायचा आहे, जोपर्यंत घरात छान असा सुगंध दरवळत नाही तोपर्यंत। आणि ही डाळ सुद्धा झालेली आहे ती काढून घ्यायची आणि जास्त घट्ट झाली असेल तर यामध्ये आपल्याला आहे ना थोडंसं गरम पाणी सुद्धा ऍड करायचं आहे, म्हणजे भाजी आपल्याला किती क्वांटिटीमध्ये हवी आहे त्यानुसार। आणि जो मसाला आहे त्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला मीठ, हळद आणि थोडासा आहे ना गरम मसाला। सगळं घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि ही डाळ जी आहे ती अशा प्रकारे घोटून घ्यायची। आता क्वांटिटी आपण कमी जास्त करू शकता, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ही जी डाळ आहे ती घट्ट केल्यानंतर खूप छान आणि सुपर टेस्टी लागते। अगदी बंजारा स्टाईल जर बनवायचं म्हटलं तर यामध्ये ना म्हणजे ही डायरेक्टली डाळ जी असते आणि जो मसाला असतो डायरेक्टली कुकरमध्येच हा मसाला टाकला जातो आणि नंतर तसेच्या तसे ते वाढलं जातं। पण आता आपण थोडा वेगळ्या पद्धतीने करतोय, म्हणजेच माझी पद्धत आहे ही। आता यामध्ये टाकल्यानंतर थोडं अगदी उकळ वगैरे आल्यानंतर आहे ना जो ॲसिडिटीचा त्रास वगैरे असतो डाळ खाल्ल्यानंतर तो होते, तर त्यामुळे मी अशा प्रकारे केलेलं आहे। जी डाळ आहे ती मसाल्यामध्ये टाकायची आणि आता आपल्याला ठेचा सुद्धा बनवून घ्यायचा, तर त्यासाठी मी रेसिपी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, ती पण म्युझिकल आहे, आपण नक्की म्हणजे बघा एक वेळेस तरी। आणि ह्या सगळा मसाला करण्यासाठी म्हणजे मिरच्या तिखट होत्या, तर त्यासाठी ना मी जास्तीचं जे असतं ना शेंगदाणे टाकलेले आहे यामध्ये। छान असं वाटून घेतलं, वाटून घेतल्यानंतर फोडणी दिली, म्हणजे कोणी फोडणी देत नाही याला, अशाच प्रकारे डायरेक्टली खातं, पण आमच्याकडे करतात म्हणून मी ह्या गोष्टी केलेल्या आहेत। तसं आपणही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा, आपल्याला आवडल्याशिवाय राहणार नाही। आता कोथिंबीर कापायची, कोथिंबीर थोड्या जास्त क्वांटिटीमध्ये डाळीमध्ये टाकायचे, म्हणजे टेस्टसुद्धा छान लागते। तसंही कोथिंबीर कोणत्याही डाळीमध्ये टाकले किंवा कोणत्याही भाजीमध्ये टाकल्यानंतर टेस्ट तर छान लागतेच। सुपर टुप्पर अशी आपली डाळ झालेली आहे, ठेचासुद्धा झालेला आहे। आणि एक गोष्ट मेन लक्षात ठेवायची की मसाल्यामध्ये डाळ टाकल्यानंतर अगदी 5 मिनिटापर्यंत लो फ्लेमवरती शिजू द्यायचं आहे, म्हणजे टेस्ट अप्रतिम लागते डाळीची। आणि सुपर टेस्टी अशी ही डाळ तयार झालेली आहे। आपण ही डाळ जी आहे ती भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता आणि बाजरीच्या भाकरीसोबत तर काही तोडच नाही आहे। तसंच आता हा ठेचासुद्धा झालेला आहे। तर आपल्याला ह्या रेसिपी कशा वाटल्या मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला मग भेटूया, टेक केअर अँड बाय।